2004 साली पहिल्यांदा शरद पवारांनी ईव्हीएम मशीनवरती निवडून आलेले आपले आमदार घेऊन काँग्रेस सोबत सरकार बनवलं होतं. 2004 व 2009 ला शरद पवार स्वतः ईव्हीएम मशीनवरती झालेल्या मतदानातून खासदार होऊन दिल्लीला गेले होते व केंद्र सरकारमध्ये मंत्री सुद्धा होते. तेव्हा ईव्हीएम मशीनवरती शरद पवारांनी कधीच शंका घेतली नाही. खरं सत्य शरद पवार अजूनही ओळखू शकले नाहीत. जरांगे फॅक्टरमुळे ओबीसी समाजाने शरद पवारांची साथ सोडली. एवढंच नव्हे तर लाडकी बहीणमुळे मराठा समाजातील 70% मतदान महायुतीला झाले आहे. शरद पवार विधानसभा निवडणुकीला सामोरे तर गेले, पण त्यांनी ठोस भूमिका घेतली नव्हती. ना त्यांनी ठोस भूमिका घेऊन मराठा समाजाला जवळ केले, ना त्यांनी ठोस भूमिका घेऊन ओबीसी समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. पाण्यात म्हैस ठेवून बाजारात लिलावासाठी उभा राहिलेले शरद पवार इथंच गणलेत आणि आज दोष ईव्हीएम मशीनला देत आहेत. असं करून शरद पवार मतदारांपासून अजून दूर जात आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी शरद पवार ईव्हीएमचं निमित्त पुढे करत आहेत असं आधी सगळ्यांना वाटायचं, पण आता तर शरद पवार ईव्हीएम विरोधात आंदोलनाची भाषा करत आहेत. यातून कार्यकर्ते तर खुश होतील, कोमजलेले कार्यकर्ते परत एकदा चार्जिंग सुद्धा होतील, पण यामुळे पराभवाला विजयामध्ये रूपांतरित करता येईल का? अजिबात नाही. जोपर्यंत लाडकी बहीणचा प्रभाव लोकांमध्ये आहे, जोपर्यंत भाजपकडे वळलेले ओबीसी परत फिरत नाहीत, तोपर्यंत ईव्हीएम मशीनच काय बॅलेट पेपरवर सुद्धा शरद पवार जिंकू शकत नाहीत. आजची परिस्थिती नीट समजून घ्या मित्रांनो. संपूर्ण मराठा समाज व संपूर्ण ओबीसी समाज शरद पवारांच्या बाजूने नाही. मग कसे जिंकणार शरद पवार? महाविकास आघाडी तर पवारांनी टिकवली तरच टिकणार, अशीच तिची अवस्था आहे. आधीच 3-13 आणि 2-12 झाले आहेत. एकमेकांचे तोंड सुद्धा बघणार नाहीत एवढे मतभेद नाना पटोले उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहेत. त्यात संजय राऊत तर विझवण्यापेक्षा पेटवतच जास्त राहणार. हा जुना इतिहास तुम्हाला माहीतच आहे. हातातोंडाशी आलेला घास खाता आला नाही म्हणून शरद पवार खचलेत, हे ठीक आहे. पण ईव्हीएम मशीनचं निमित्त करून शरद पवार कधीही पुन्हा एकदा माणसं जमवू शकत नाहीत आणि जमवलेली माणसं मतांमध्ये रूपांतरित होऊ शकत नाहीत. हे तात्पुरतं सोल्युशन आहे, भविष्यासाठी ठोस योजना याला मानता येत नाही. जरांगेपासून हाताचं अंतर ठेवून पुन्हा एकदा ओबीसी जवळ केले तरच पवारांचा निभाव लागेल, आणि तसं करायचं नसेल तर जरांगेंनाच ताकद देऊन मराठा समाजाला जवळ करावं लागेल, तर पवारांचा निभाव लागेल. पण पवार हे दोन्ही न करता त्यांनी तिसराच रस्ता धरलाय, ईव्हीएमचा. याचा अर्थ शरद पवार फक्त स्टंटबाजीचं राजकारण सध्या करत आहेत. मग प्रश्न हा पडतो की कमजोर चाली खेळण्यामुळे ईव्हीएम वर घेतलेली शंका या असल्या गोंधळामुळे ईव्हीएम मशीनवर हारलेले शरद पवार बॅलेट पेपरवर जिंकतील का? तुम्हाला काय वाटतं ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.